यंदाचं वर्ष गाजलं ते राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरून उठवलेल्या रानामुळे। यानंतर निर्माण झालेली परिस्थिती आपण सगळ्यांनीच बघितली। या परिस्थितीवरूनही नंतर राजकारण करण्यात आलं। दरम्यान 2006 साली झालेल्या खैरलांजी हत्याकांडाचा निकालही यंदा लागला। मालेगावची दंगल, डाऊ विरोधी वारकऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन अशा अनेक सामाजिक घटनांचे गंभीर राजकीय पडसादही यंदा उमटले। आता नजर टाकूया अशाच काही महत्त्वाच्या घडामोडींवर। या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच मनसेच्या आंदोलनानं जोर धरला। मराठी अस्मितेचा वणवा राज ठाकरेंनी मुंबईपासून राज्यभर पेटवला। स्वतःच्या सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये बाजूच्या माणसाला खेळून देता येत नाही, मग मी माझ्या महाराष्ट्राच्या सोसायटीच्या कंपाऊंड मध्ये इतरांना कशाला खेळून देऊ, मला जरा सांगा ना। दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारझोड केली। त्याचे पडसाद राजधानी दिल्लीत उमटले। नाशिक, ठाण्यात भोजपुरी सिनेमे बंद पाडले। मनसेच्या हिंसक आंदोलनाचा केंद्रीय गृह खात्यानं राज्य सरकारकडून अहवाल मागवला। राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरून रान उठवून दिलं। त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर आपण कुठे मागे पडायला नको म्हणून राज्य सरकारही खडबडून जागं झालं। मराठी आणि अमराठी वाद सरकारला मान्य नाही, मराठी महाराष्ट्राची राज्यभाषा आहे आणि ती सगळ्यांनाच आली पाहिजे असं सांगून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली। ही अस्तित्वाची लढाई सुरू असतानाच मनसेच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस मात्र सुरूच होता। मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन नाट्य साधारण 12 दिवस सुरू होतं। अखेर सरकारला राज ठाकरे यांना अटक करावीच लागली। विक्रोळी कोर्टानं राजची जामिनावर सुटका केली। या सुटकेनंतर राज ठाकरेंना भाषणबंदी करण्यात आली। पत्रकारांशी बोलण्यासही मज्जाव करण्यात आला। जिथं जाईल तिथं मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून भाषणबंदीचे लखोटे मिळू लागले। भाषणबंदीच्या लखोट्यानंतर राज ठाकरे तब्बल 2 महिने गप्प होते। अखेर 3 मेच्या शिवाजी पार्कच्या मेळाव्यात त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा गर्जना केलीच। सर्व कॅमेरावाल्यांना विनंती आहे, सर्व चॅनल्सना विनंती आहे, मला दाखवण्यापेक्षा हे महाराष्ट्राचं रौद्र स्वरूप त्या दिल्लीकरांना भैयांना पहिल्यांदा दाखवा, त्यांना हे कळू दे की हे काय जमलंय। यानंतर मराठीच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांची स्पर्धा सुरू झाली। मुंबई महानगरपालिकेनं 28 ऑगस्टपर्यंत सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत करण्याचं फरमान काढले। त्याचवेळी तारीख जवळ येत असल्याचं सांगणारी होर्डिंगबाजी मनसेनं सुरू केली। दिलेल्या मुदतीत दुकानांवरच्या पाट्या बदलल्या नाहीत तर त्याच्या परिणामांना सामोरं जा अशी दमबाजीही मनसेकडून झाली। दुकानांचं नुकसान होऊ नये म्हणून दुकानदारांनी 27 ऑगस्टची रात्र खर्ची घातली, ती केवळ दुकानांवरच्या पाट्या बदलण्यासाठी। यानंतर सुरू झालं श्रेयाचं राजकारण। पाट्या बदलल्या गेल्या, पण कुणामुळे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाकेमुळे की महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या फरमानामुळे? शेवटी अस्मिता आणि स्वाभिमानाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा पूर्णपणे आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत। आमचा श्वासच मराठी आहे, लक्षात ठेवा। दावे प्रतिदावे सुरू झाले। श्रेयाचं राजकारण मात्र सुरूच राहिलं। समाजवादी पक्षाच्या खासदार असलेल्या जया बच्चन यांनी एका सिनेमाच्या म्युझिक रिलीज कार्यक्रमात यूपी आणि हिंदी यांचा असा काही मुद्दा उपस्थित केला की त्यावरून मनसेला आयतं कुरणच मिळालं। हम यूपी के लोग हैं, हिंदी में बात करना चाहिए। हम यूपी के लोग हैं, हिंदी में बात करना चाहिए। जया बच्चन यांच्या वादग्रस्त विधानावरून मनसेनं उठवलेल्या वादळात बच्चन कुटुंबीय सापडले होते। परदेशात गेलेल्या अमिताभ बच्चन यांनी मुंबईत परतताच झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली। Even if one single person is sentimentally hurt by anything that Jaya may have stated, then we need to express regret towards it and we need to apologize. यानंतर काही दिवस शांत बसलेल्या राज ठाकरेंनी रेल्वे भरती परीक्षेच्या वेळी पुन्हा आपला फणा वर काढला। ठाणे कल्याण स्टेशनवर परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय परीक्षार्थींना मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेमालूमपणे जाऊन धो धुतलं। इथंही मराठीचाच मुद्दा होता। अनाहूतपणे झालेल्या हल्ल्यामुळे भेदरून गेलेल्या परीक्षार्थींनी मिळेल तिकडे पळ काढला। हिंसक आंदोलनाची परिसीमा गाठणारं हे आंदोलन मानवी मूल्य वगैरेंसारख्या कल्पना मनसेच्या कार्यकर्त्यांनी इथे मोडीतच काढल्या। राज ठाकरे तो बिल्कुल मेंटल केस बन गया देश के लिए। संसदेत त्यावरून घमसान झालं। मनसेवर बंदी घालण्याची मागणी सर्व पक्षांकडून झाली। केंद्रावर त्यावर राज्य सरकारकडून अहवाल मागवला। राज्य सरकारनं बंदीचा प्रस्ताव दिल्यास विचार करू, पण तसा प्रस्तावच सरकारकडून आला नसल्याचं बिल तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी फाडलं। त्यानंतर याच प्रकारावरून सर्वपक्षीय बिहारी नेत्यांनी एकत्र येऊन दिल्लीत महाराष्ट्राच्या विरोधात रान उठवलं। हे सगळं सुरू असताना महाराष्ट्रातले नेते मात्र मूग गिळून गप्प बसले होते। राज्य सरकारनं केंद्रातल्या नेतृत्वाला भेटण्याची तयारी सुरू केली। सरकारच्या भूमिकेवर नेहमीच टीकास्त्र सोडणाऱ्या विरोधी पक्षांनी मात्र यावेळी पुढाकार घेण्यातच कच खाल्ली।
बिहारी नेत्यांच्या विरोधात एकत्र येऊन महाराष्ट्राची एकता दाखवण्यापेक्षा त्यांनी एकमेकांची उणीधुणी काढणंच पसंत केलं. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एक बिहारी तरुणानं मुंबईच्या बेस्ट बसमध्ये एक थरार नाट्य केलं. कुर्ल्यात 332 नंबरच्या बसमध्ये कंडक्टरला ओलीस ठेवत हातातल्या पिस्तुलाच्या सहाय्यानं सगळ्यांना वेठीस धरलं. मैं पटना से हूं, मुझे राज ठाकरे को मारना है अशी आरोळी त्यांनी बसमधून दिली. साऱ्या बसला वेठीस धरणाऱ्या तरुणावर पोलिसांना अखेर गोळीबार करावा लागला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर एन्काउंटरच्या नावाखाली आणि राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करत बिहारी नेते पुन्हा महाराष्ट्राच्या विरोधात एकवटले. मराठीच्या मुद्द्यावर श्रेयाचं राजकारण करणारे याही वेळी चेतनाहीनच होते. या साऱ्या प्रकरणानंतर मुंबईचे सहपोलीस आयुक्त KL प्रसाद आणि राज ठाकरे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. You neglect प्रांतीयवाद fellows, automatically जो कार्रवाई होना वो होंगे. Don't, I mean, you are making heroes out of all zero fellows, and such leaders you are making. I have a clear allegation against the channels. You can tell that because the thing is, see, देश का कंस्ट्रक्टिव काम करने वाले को आप बिल्ड करो. There is so much good news which you have to show. You show it. यानंतर पुन्हा एकदा भाषणबंदीचा लखोटा राज ठाकरेंना मुंबई पोलिसांकडून मिळाला. असं असतानाही त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याचं नियोजन केलं. त्याची सुरुवात रत्नागिरीपासून करण्याचं त्यांनी ठरवलं. नेमकं त्याच वेळी त्यांच्या विरुद्ध सरकारनं अटक वॉरंट काढलं आणि रात्रीतून त्यांना रत्नागिरीत अटक करण्यात आली. मुंबईसह राज्यात सगळीकडे तणाव निर्माण झाला. उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. राजला पहिल्यांदा बांद्रा कोर्टात हजर करण्यात आलं. तिथं जामीन मिळाल्यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी लगेच त्यांचा ताबा घेतला. तिथून राजला कल्याणला नेण्यात आलं. डोंबिवलीच्या पोलीस ठाण्यात एक रात्र काढल्यानंतर राज ठाकरेंना दुसऱ्या दिवशी जामीन मिळाला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी खरी दिवाळी साजरी केली. याच ठिकाणी या वर्षातल्या मनसे आंदोलनाला थोडासा लगाम बसला. इंद्रायणीच्या काठावर चाकणजवळ दाऊ इंडिया या रासायनिक कंपनीच्या संशोधन प्रकल्पाला वारकऱ्यांनी कडाडून विरोध केला. हा प्रकल्प इथंच उभारायचा या निर्णयावर विलासराव देशमुख ठाम होते. त्यावर वारकरी आंदोलनाचे प्रमुख बंड्यातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलनं झाली. संतप्त वारकऱ्यांनी चाकणजवळील कंपनीचे कार्यालयच पेटवून दिलं. त्यानंतर बंड्यातात्यांना अटक झाली. त्यावरून वादंग झाला. या प्रकल्पाच्या उभारणीवरून सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत नव्हतं. वारकऱ्यांचं आंदोलन चिरडून काढणाऱ्या गृहमंत्र्यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा होऊ देणार नाही असा इशारा वारकरी संघटनेनं दिला. त्याचप्रमाणे पंढरपुरात मोर्चे बांधणी झाली. सर्वांच्याच उत्कंठेचा विषय ठरलेल्या खैरलांजी हत्याकांडाचा निकाल याच वर्षात लागला. त्यात न्यायालयानं 11 पैकी 8 आरोपींना दोषी ठरवलं. यापैकी 6 जणांना फाशी देत इतर दोघांना मात्र जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पुराव्याअभावी 3 जण निर्दोष सुटले. खैरलांजीच्या भोतमांगे कुटुंबातील 4 हत्या करण्यामागे जातीयवाद हे कारण नव्हतं असं न्यायालयानं निष्कर्ष काढल्यानं सरकार पक्षाला चांगलाच धक्का बसला. केंद्रीय उच्च शैक्षणिक संस्था अर्थातच IIT, IIM आणि एम्समध्ये OBC विद्यार्थ्यांना 27% आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून देशात मोठे वाद निर्माण झाले. मात्र त्यावर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब करत सरकारनं घेतलेला निर्णय वैध ठरवला. शिवाय या OBC आरक्षण धोरणाचा वारंवार आढावा घेण्याच्या सूचनाही सरकारला देण्यात आल्या. सरकारकडून आरक्षित जागा भरल्या जात नसतील तर त्या खुल्या वर्गाला उपलब्ध करून द्या असं न्यायालयानं सरकारला फटकारलं. राजस्थानच्या वाळवंटात ऐन मे महिन्याच्या उन्हातच गुज्जरांचं आरक्षणाचं आंदोलन चांगलंच तापलं. गुज्जर आंदोलनाच्या हिंसाचाराचं लोण राजस्थानच्या इतर भागातही पसरलं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात जवळपास 31 जणांचा बळी गेला. त्यानंतर हे आंदोलन आणखीनच पेटलं. याच आंदोलनाचा फटका तिथल्या वसुंधरा राजे सरकारला विधानसभा निवडणुकीत बसला आणि त्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांच्यावर बलात्कार आणि दोघांच्या हत्येप्रकरणी CBIनं आरोपपत्र दाखल केलं होतं. या घटनेशी काही संबंध नसतानाही मुंबईकरांना विनाकारण त्याची झळ सोसावी लागली. बाबा राम रहीम यांच्या समर्थकांनी जोरदार आंदोलन केलं. ओरिसा आणि कर्नाटकमध्ये चर्चवरील हल्ल्यांच्या प्रमाणात यंदाही वाढत झाली होती. दोन्ही राज्यात काही चर्चची मोडतोड झाली तर काही ठिकाणी चर्चची जाळपोळी झाली. चर्चमधील नन्सवर अत्याचाराचे प्रसंगही ओरिसात घडले. त्यावरून काही संघटनांनी एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक केली. पण त्यावर मार्ग काय काढायचा यावर मात्र कुणाचाही पुढाकार दिसला नाही. जुहूतल्या एका पबमध्ये सुरू असलेल्या रेव पार्टीवर अंमली पदार्थ विरोधी पथकानं छापा टाकला.
रेव पार्टीची धुंदी अनुभवणाऱ्या 192 तरुण आणि 38 तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या 8 जणांना अटकही झाली। या पार्टीत धनदांडग्यांच्या तब्बल 231 मुलांचा समावेश होता। हे वर्ष देखील प्रचंड सामाजिक उलथापालथीचं गेलं। पण यात भरडला गेला तो समाजातला सर्वसामान्य माणूसच। महाराष्ट्रातल्या या सगळ्या सामाजिक घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर दिल्लीहून आशिष दीक्षित सोबत आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीही जाणून घेणार आहोत। पण आता घेऊया एक ब्रेक, तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत।